ची सगळ्यात मोठी बातमी, सतीश भोसलेला अटक झालेली आहे। सतीश भोसले फरार होता, त्याला प्रयागराज मधून अटक झालेली आहे। जेव्हापासून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हापासून तो फरारच आहे। त्यांनी जामिनाकरता अर्ज पण केलेला होता। खोक्या भोसले याला प्रयागराज मधून अटक गेलेली आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश यांच्याशी बोलूया। सुरेश, सतीश भोसले उर्फ खोक्या 6 दिवसापासून पोलिसांना गुंगारा देत होता। त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे 2 गुन्हे दाखल आहेत। अमानुष पद्धतीने त्याला मारहाण केली जात होती। त्यानंतर त्याने एका माध्यमाला टीव्हीच्या समोर येऊन बाईट देखील दिलेली होती। मात्र पोलीस प्रशासनाला चॅलेंज स्वरूपामध्ये तो होता आणि बीड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी जवळपास 4 ते 5 पथकं रवाना केली होती। यापैकी एका पथकानं प्रयागराज येथून त्याला अटक केलेली आहे। या संदर्भातली माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांनी दिलेली आहे। आता त्याला प्रयागराज या ठिकाणाहून बीडमध्ये आणलं जाणार आहे। तसं पाहिलं तर दुसरीकडे खोक्याची आज अटकपूर्व जामीनसाठी अर्ज देखील केलेला होता। मात्र खोक्या पोलिसांना सापडलेला आहे। त्याच्या संदर्भातले आतापर्यंत जे काही काळे कारनामे आहेत, त्यांनी काय काय गोष्टी केल्या होत्या या देखील सगळ्या समोर येणार आहेत। मात्र गेल्या 2-4 दिवसापासून जर आपण बघितलं तर खोक्याचे जे काही व्हिडिओ वेगवेगळे समोर येत होते, पैसे उधळत असतानाचे, त्याचबरोबर हातामध्ये ब्रेसलेट आणि ज्या पद्धतीने बॅटनं अमानुष मारहाण केली जात होती, त्यामुळे हा खोक्या कोण आणि त्याला अटक का होत नाही अशा पद्धतीचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। आता खोक्याला बीड पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यामुळे खोक्याने आतापर्यंत काय काय केलेलं होतं हे देखील सगळं समोर येणार आहे। तर तो नेमके पैसे कुठून आणायचा, एवढे पैसे त्याच्याकडे येत होते कुठून, हे देखील आता तपासी यंत्रणा समोर येणार आहे। मात्र बीड पोलिसांचं हे मोठं यश समजलं जात आहे। का तर या अगोदर जर आपण बघितलं तर खोक्याच्या शोधासाठी पथकं रवाना केल्यानंतर देखील तो गुंगारा देत होता। कालपर्यंत तो सापडत होता। काल एका माध्यमांना बाईट देखील दिलेली होती। त्यावेळेस पोलिसांना चॅलेंज दिलेलं होतं त्यांनी। त्यानंतर आता बीड पोलिसांनी ही महत्त्वाची कारवाई केलेली आहे। खोक्याला लवकरात लवकर आता बीडमध्ये आणण्यासाठी देखील प्रयत्न केला जातोय। आता प्रयागराजवरून जी टीम पाठवण्यात आली होती, ती टीम आता खोक्याला घेऊन बीडकडे रवाना